सर्वांना नमस्कार. आज घेऊन येत आहे आपल्यासाठी एक नवीन कथा. नेहा किचनमध्ये जेवण बनवत होती. संध्याकाळचे 8 वाजले होते. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवल्याचा आवाज आला. दार उघडण्यासाठी ती किचनमधून हात पुसत पुसत बाहेर आली आणि दार उघडलं तर समोर तिची थोरली जाऊ कविता आणि मोठा धीर महेश दोघे उभे होते. तिने त्यांना आत यायला सांगितलं. मग तिने तिच्या नवऱ्याला म्हणजेच अजितला आवाज दिला. अहो, मोठ्या ताई आणि मोठे भाऊजी आलेत. बायकोचा आवाज येताच अजित बाहेर आला. त्याने भावाला मिठी मारली. महेश अजितचा सख्खा मोठा भाऊ होता. तो शहरातील प्रसिद्ध इंजिनियर होता. त्याच्या दुसऱ्या मुलाचं लग्न होतं. ते दोघेही अजितला आमंत्रण द्यायला आले होते. तसंही त्यांना माहीत होतं की ते येणार नाहीत. तरी पण ते कार्ड आणि मिठाई घेऊन आले होते. कविता कार्ड आणि मिठाई नेहाच्या हातात देत म्हणाली, हे अजयच्या लग्नाचं कार्ड आणि मिठाई घे. आता आम्ही मंदिरातून सरळ इकडेच आलो होतो आणि तुम्ही सगळे लग्नाला सगळ्यात अगोदर यायचं आहे. नेहाने कविताच्या हातातून कार्ड घेतलं आणि त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हणाली, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. असं म्हणत ती किचनमध्ये गेली आणि कविता म्हणाली, मुलं कुठं आहेत, दिसत नाहीत. मग अजितने मुलांना आवाज दिला. मग मुले बाहेर आली आणि त्यांनी काका काकीला नमस्कार केला. आणि कविता म्हणाली, मुलांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की तुमच्या अजय दादाचं लग्न आहे. तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि कामात मदत पण करायची आहे बरं का. मग तिघांनीही मान हलवून होकार दिला आणि त्यांच्या खोलीत निघून गेले. इतक्यात नेहा चहा बिस्किट घेऊन आली. थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि चहा घेऊन ते लोक निघून गेले. आता नेहा पुन्हा किचनमध्ये तिच्या कामात व्यस्त झाली आणि अजित किचनमध्ये गेला आणि नेहाच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि तिने वळून मागे बघितलं. तिला माहीत होतं अजित काय बोलायला आला आहे ते. आणि ती म्हणाली, जर तुम्ही त्या गोष्टीवर बोलणार असाल तर माझं उत्तर नाही असंच आहे. मी तुम्हाला आणि मुलांना नाही थांबवणार, पण तुम्ही मला तिकडे येण्यासाठी फोर्स नाही करणार. आणि अजित म्हणाला, अगं ते दोघं आले आहेत आमंत्रण द्यायला. आणि ती म्हणाली, परत एकदा सांगते, नाही. आणि अजित गुपचूप किचनमधून बाहेर निघून गेला. आणि त्याला माहीत होतं की नेहाचं उत्तर नाहीच असणार. रात्री घरातलं सगळं काम आवरल्यावर ती दार बंद करून घेत असताना तिचं लक्ष अजयच्या लग्नाच्या पत्रिकेवर गेलं. तिथेच बसली आणि पत्रिका उघडून बघू लागली तर तिचं आणि अजितचं नाव लिहिलं होतं पत्रिकेत. तिने अजय लिहिलेल्या नावावरून हात फिरवला. जणू काही ती त्याच्या डोक्यावरूनच प्रेमाने हात फिरवत होती आणि म्हणाली, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा अजय, सदा सुखी आणि आनंदी राहा. तिचे डोळे भरून आले आणि ती भूतकाळातल्या आठवणीत रमली. अजित यांना 2 भाऊ होते, महेश आणि दिनेश. दिनेश दुसऱ्या शहरात राहत होता. तो सरकारी अधिकारी होता. त्याला पण 2 मुलं होती. महेश आणि अजित एका शहरात राहत होते. अजित एका कंपनीमध्ये कामाला होता. नेहा शिकवण्या घेत होती. तिला 3 मुलं होती. 2 मुली आणि एक लहान मुलगा होता. जुन्या घरी सगळे एकत्र राहत होते. महेश एक मोठा इंजिनियर होता. कामाचा व्याप खूप वाढला होता. म्हणून त्याने त्याच शहरात त्याच्या ऑफिस शेजारीच एक घर विकत घेतलं. त्याची दोन्ही मुलं इंजिनियर झाली. मोठा विजय त्यांना त्यांच्याच कामात मदत करत होता आणि अजयने पण आत्ताच वडिलांचं ऑफिस जॉईन केलं होतं. त्यावेळी विजयचं लग्न होतं. सगळे पाहुणे लग्नाला आले होते. अजितच्या आणि दिनेशच्या बायकांनी घरातलं सगळं काम सांभाळलं होतं. दोन्ही मुली पण भावाच्या लग्नात उत्साहाने काम करत होत्या, कारण त्यांच्या मोठ्या भावाचं लग्न होतं. महेश सगळ्या पाहुण्यांचं हसून स्वागत करत होता. अजित आणि दिनेशने बाहेरचं सगळं काम सांभाळलं होतं. बाकी राहिलेलं डेकोरेशनचं काम मुलांनी सांभाळलं होतं. सगळे खूप आनंदात होते. लग्नाचे सर्व कार्यक्रम चालू होते. नाचणं गाणं चालू होतं. लग्नाचा दिवस आला. लग्न खूप धमधडाक्यात झालं. विजय नवरीला घेऊन घरी आला. 2 दिवसात सगळे देव झाले. मग 3ऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा होती. घरात पूजेची तयारी चालू होती. रात्री सगळे देवदेव करून उशिरा परत घरी आले. सगळे खूप थकलेले होते. मग कविताने सगळ्यांना आराम करायला सांगितला. ज्याला जिथे जागा मिळेल तिथे जाऊन झोपले. दुपारी सत्यनारायणाची पूजा होती आणि संध्याकाळी जेवण होतं. सकाळी उठल्यावर सगळे आपापल्या कामाला लागले. मग नेहा अजितला म्हणजेच तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, नव्या जोडप्याला द्यायला आणलेलं गिफ्ट घरीच राहिलं आहे, चला जाऊन घेऊन येऊ. अजित हो म्हणाला आणि तिच्याबरोबर जायला निघाला. मग त्यांनी दादा आणि वहिनीला सांगितलं की आम्ही घरी जात आहे, लवकर माघारी येतो. लग्नासाठी ते आठवडाभर आधीच भावाच्या घरी आले होते, त्यामुळे घर बंद होतं.
ते दोघं घरी आले. मग मुलांना फोन करून विचारलं तर पूजेला अजून थोडा वेळ होता. मग त्यांनी घराची साफसफाई केली आणि गिफ्ट घेऊन परत पूजेसाठी माघारी निघाले. दोघेही जेव्हा महेशच्या घरी पोहोचले तर हॉलमध्ये सगळे जमा झाले होते. तिथलं वातावरण बिघडलं होतं. त्यांनी विचारलं की काय झालं. तसे सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागले. मग समजलं की जावेच्या बहिणीच्या मुलीचा नेकलेस हरवला आहे. तिचंही आत्ताच नवीन नवीन लग्न झालं होतं आणि ती खूप रडत होती. सगळ्यांनी घरात कामाला असणाऱ्या लोकांची तपासणी केली. सगळे तिथेच जमले होते, पण कोणी हो म्हणायला तयार नव्हतं. पाहुण्यांना विचारायचा प्रश्नच नव्हता, कारण असं कोणी करणार नव्हतंच. तेवढ्यात जावेची मोठी बहीण नेहालाच म्हणाली, सगळेजण तर इथेच होते, पण तू दिसली नाहीस. तू तर नाही ना नेकलेस घेतलास. आणि ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अजित म्हणाला, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमचे पाहुणे आहात. आम्ही दादा आणि वहिनीला सांगून गेलो होतो. पण आता सगळे संशय आल्यासारखे अजित आणि नेहाकडेच बघत होते. आणि महेश म्हणाला, हो, ते दोघेही मला सांगून गेले होते. नेहाचे डोळे भरून आले होते. तिने कविताकडे बघितलं, पण ती काहीही बोलली नाही. तेवढ्यात अजय, विजयचा लहान भाऊ, जो मित्राबरोबर बाहेर गेला होता, तो माघारी आला. त्यानं बघितलं की सगळेजण हॉलमध्ये जमा झाले होते. त्याने विचारलं तेव्हा त्याला सगळी गोष्ट समजली. तो 1 मिनिटात येतो म्हणाला आणि निघून गेला. त्याच्या रूममध्ये गेला आणि येताना हातात काहीतरी घेऊन आला. म्हणाला, हा आहे ना तुझा नेकलेस? आणि सगळेजण हैराण होऊन बघायला लागले. अजय म्हणाला, ताई, तू जेव्हा माझ्या खोलीत आंघोळीला आली होती तेव्हा तू माझ्या बाथरूममध्ये विसरली होतीस हा नेकलेस. मग मी आंघोळीला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की हा तुझाच आहे, म्हणून मी उचलून ठेवला. नंतर तुला देईन म्हटलं, तर कामाच्या गडबडीत विसरूनच गेलो. आता नेहाच्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहू लागले. हातातले गिफ्ट तिनं विजयच्या हातात दिलं आणि घरातून तशीच बाहेर निघून गेली आणि रिक्षा करून स्वतःच्या घराकडे निघून आली. बाकी मुलांना हे समजल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं. अजितने त्याच्या दोन्ही मुलींना सामान पॅक करायला लावलं आणि तोही निघाला. घरातल्या लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अजित म्हणाला, ज्यांनी बोलायला पाहिजे होतं त्या काहीच बोलल्या नाहीत, असं म्हणत त्याने त्याच्या वहिनीकडे बघितलं. पण आताही त्याची वहिनी म्हणजेच कविता काहीही बोलली नाही. अजितने हात जोडून सर्वांना नमस्कार केला आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी कविता अजितच्या घरी आली आणि म्हणाली, चूक झाली माझ्या ताईकडून. आता ती तिच्या घरी गेली आहे. तुम्ही मोठं मन करून तिला माफ करा. पण नेहा काहीही बोलली नाही, कारण आता वेळ निघून गेली होती. काही जखमांवरती मलमपट्टी ही वेळच्या वेळीच करावी लागते, नाहीतर ती जखम आयुष्यभर भरून येत नाही. नेहाचंही तसंच झालं होतं. आणि महेश म्हणाला, अजित, यात मुलाची काय चूक आहे? जे झालं ते झालं, पण याची शिक्षा त्यांना का? मग त्यांनी नेहा आणि सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. नेहानेही विजयला आणि नव्या नवरीला शगुन दिला. पण त्या दिवसानंतर मात्र महेशच्या घरी कोणी गेलं नाही. पण ते लोक अधूनमधून अजितच्या घरी येत असत आणि अजितने नेहाला आवाज दिला. त्याचा आवाज येताच नेहा भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आली आणि अजितने बघितलं तर नेहाच्या हातात पत्रिका होती आणि तिचे डोळे पाण्याने भरले होते. अजितने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काय निर्णय घेतला आहेस तू? तू जो निर्णय घेशील त्यात आम्ही तुझ्यासोबत आहोत. मग नेहा खूप वेळ शांत बसली आणि म्हणाली, मी जेव्हा लग्न करून आले या घरामध्ये तेव्हा मी ताईला मोठी बहीण समजत होते. पण असं नाही की त्या मला समजत नव्हत्या. त्या पण माझ्यासोबत नेहमी चांगल्या वागल्या आहेत. आपल्या मुलांना मांडीवर खेळवलं आहे त्यांनी. भाऊजी पण नेहमीच चांगले वागले आहेत माझ्याशी. कधीच काहीही बोलले नाहीत. विजयला आणि अजयला पण मी माझी मुलेच मानते. मग भाऊजी खूप मोठे झाले आणि आपलं खानदानी घर सोडून नवीन घरात राहायला गेले. आनंदाची गोष्ट होती आपल्यासाठी. मग मी शिकवायला चालू केलं. शिकवण्या घ्यायला सुरुवात केली. भाऊजीच्या घरी येणं जाणं होतं. भाऊजींच्या घरी काही कार्यक्रम असला की ताई आपल्याला हक्काने बोलवत असतात. मी आणि माझ्या दोन्ही मुली घरातलं सगळं काम सांभाळत असतो. कधीकधी शिकवणीला सुट्टी द्यावी लागायची, पण मी म्हणायची, चला ठीक आहे, असू दे, ताईला कोणीतरी मदतीला पाहिजे आणि आपण तर घरातलेच आहोत. या गोष्टीवर माझ्या मनात कधी शंका आली नाही. वेगवेगळ्या सणाला आपण असे त्यांना गिफ्ट द्यायचो, पण ताई ते त्यांच्या कामगार लोकांना द्यायच्या. ही गोष्ट मला अचानक एके दिवशी त्यांच्या घरी गेल्यावर समजली. कारण मी जी साडी त्यांना दिली होती ती साडी त्यांनी काम करताना जरा फाटली आहे असं म्हणत नोकराला दिली होती. पण ती तर त्यांनी बॉक्समधून काढून दिली होती, नवी कोरी. जाऊ द्या, अशा अनेक गोष्टी आहेत.
पण मी त्यांना कधीच काही म्हणाले नाही. पण हो, मग मी त्यांच्यापासून थोडं लांब राहायला सुरुवात केली आणि गरीब श्रीमंत यामधला फरक मला समजला. ते आपल्याला त्यांच्या बरोबरीचे समजत नाहीत, खरंच आहे. आजकाल नाती पैसा ठरवतो. जर त्या त्यांच्या बहिणीला एकदा म्हणाल्या असत्या ना की ताई, हे तू काय बोलत आहेस, तू चुकीचं बोलत आहेस, आणि आपली बाजू घेतली असती तर आपला मान राहिला असता. पण त्या काहीही बोलल्या नाही. याचा अर्थ त्यांना आपल्यावर विश्वास नाही. ज्यावेळी ही गोष्ट तिथेच उघड झाली त्याचवेळी त्या म्हणाल्या असत्या की माझ्या ताईची चूक झाली, तिला माफ करा, तर काय झालं असतं. पण आता मी त्यांना कधीच माफ करणार नाही. नात्याने त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, पण आज त्या माझ्या नजरेतून पूर्ण उतरल्या आहेत. आणि तुम्ही माझ्याकडून त्यांच्या माफीची अपेक्षा करत आहात. ठीक आहे, माफ करणं चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक वेळी माफ करणं बरोबर नसतं. मी नाही जाणार आणि तुम्हा सगळ्यांना जाण्यापासून थांबवणार पण नाही. ही गोष्ट त्यांच्या तिन्ही मुलांनी ऐकली. ते जवळ आले आणि म्हणाले, आई, तू बरोबर आहेस. प्रत्येक वेळी माफ करणं बरोबर नसतं. अशानं समोरचे लोक आपल्याला गृहीत धरतात. ते आपल्या मनाला त्यांना हवं तेव्हा दुखवतात. त्यांच्या सोयीसोयीने आपला फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपला सन्मान ठेवला जात नाही त्या ठिकाणी माणसाने कधीच जाऊ नये. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.